नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। अजित पवारांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिल्याने शरद पवार गटाला नवीन नाव मिळाले हे चुकीचे असून निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाबरोबर काम करताना दिसत नाहीत। भाजप सोडून इतर पक्ष देशात राहिले पाहिजेत। छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना संपवायचे काम मोदी शहा करत असल्याचा आरोप त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला। पवार को मिल गई है, लेकिन पार्टी शरद पवार साहब ने बनाई। चुनाव आयोग के सामने बैठे हैं आर्गुमेंट के लिए, लेकिन चुनाव आयोग उनको नहीं मानते हैं। या अरे गहरे आयाराम गयाराम, एकनाथ शिंदे, ये कौन अजित पवार, उनके हाथ में पार्टी दी जाती है। ये भारतीय चुनाव आयोग नहीं है, ये मोदी शाह जी का चुनाव आयोग है और इसलिए सब हो रहा है। ये पैकेज है कि आप पार्टी तोड़ो, भ्रष्टाचार करो और पार्टी के साथ हम अपने साथ हमारे साथ आइए। चुनाव आयोग आपको पार्टी और सिंबल दे देगा। ये एक पैकेज है, ये पॉलिटिकल पैकेज है। देश में जो एक नया ट्रेंड चल रहा है, लेकिन इससे लोकतंत्र। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले। मात्र जरांगे पाटील स्टेजवरती झोपले असल्याने त्यांची चर्चा होऊ शकली नाही। येवल्यात भाईचारा परिषदेचं हरिभाऊ राठोडांना आयोजन केलं। त्यानुसार जरांगे पाटलांना पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका हरिभाऊ राठोडांची आहे। त्यानुसार आज हरिभाऊ राठोड जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी आले। मात्र जरांगे झोपले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही। यावेळी चर्चा झाली नसली तरी जरांगे पाटलांना शुभेच्छा देत हरिभाऊ राठोड माघारी परतले। जर आपण जरांगे पाटलांना भेटायला जातो तर दुसरा उद्योग प्रश्नाचा आहे ते थकलेले आहेत, परंतु काय चर्चा झाली त्यांच्या माणसासोबत? नाही, याच्यापूर्वी मी येवल्याहून आलो। येवल्याला आज मराठा आणि ओबीसी याची संयुक्त परिषद होती। वातावरण थोडंसं महाराष्ट्रातलं गढूळ झालेलं आहे। मराठा समाज आणि ओबीसी समाज गुन्ह्या गोविंदांनी गावगाड्यामध्ये आपण राहतो, ते पूर्वी राहत होतो तशीच परिस्थिती राहिली पाहिजे यासाठी आम्ही, परंतु तिथे आम्हाला परवानगी दिली नाही। आमचे बोर्ड बीट सगळे फाडून टाकले आणि आमच्या कार्यकर्त्याला खूप धमक्या दिल्या। तरी आम्ही तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे काही सांगायचं आम्ही सांगितलं। आता एवढ्या जवळ आलो तर पाटील आता बसले आहेत उपोषणाला आणि यावेळेस पाणी घेत नाही, अन्न घेत नाही आणि कुठला उपचार घेत नाही। त्यामुळे म्हटलं चौकशी करून जावं कशी। तर आता मी कार्यकर्त्याशी जे बोललो तर आज ते उठले पण नाही आणि कदाचित तब्येत त्यांची काही बरी। शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलंय। आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत। केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे, उत्तरेकडील सर्व राज्यांची सत्ता त्यांच्या हातात आहे। सत्तेतील पक्षाची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत। सत्ताधाऱ्यांनी देशासाठी त्यांनी त्याग केला, नष्ट केले, दिशा दाखवली असा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींवर व्यक्तिगत हल्ला करणं शहाणपणाचं नाही, पण तशी भूमिका राज्यकर्त्यांकडून घेतली जाते असा आरोप यावेळी शरद पवार यांनी केलाय। ऐकलं असेल तर काय सांगितलं त्यांनी काही सांगितलं नाही। सांगितलं की इंदिरा गांधींचा हल्ला, जवाहरलाल नेहरूंचा हल्ला, ज्या व्यक्तीने ज्या कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आंदोलनात 13-14 वर्ष तुरुंगात काढली आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून सांगण्यासाठी प्रयत्न केले। एक लोकशाही प्रदेश शासन दिलं, अशांच्या व्यक्तिगत हल्ले मला समजत नाही की त्याच्यातून त्यांनी काय साधलं। त्यांनी देशासाठी कष्ट केले, त्याग केला, दिशा दाखवली। त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यात शहाणपणाचं लक्षण नाही। ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी, तसेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा ही मागणी घेऊन वणी येथे ओबीसी समाजाने यवतमाळच्या उपविभागीय कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला। या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण यादव यांची उपस्थिती होती। सोबतच वर्धा येथील सेवाग्राम येथून सुरू झालेली मंडल यात्रा वणी शहरात एल्गार मोर्चामध्ये सामील झाली।
जालन्यात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं। राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जारी केलेल्या अधिसूचनेला विरोध म्हणून हे उपोषण करण्यात येत आहे। सरकारने अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द तर टाकला आहे, पण त्यात पितृसत्ताक नातेसंबंध अशी तरतूद करून मराठा समाज आणि कुणबी समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप लाखे पाटील यांनी केलाय। अधिसूचनेची अंमलबजावणी करणे यासाठी अंतर्गत उपोषण करताय आणि तुम्ही यामध्ये काहीतरी बदल सुचवताय आणि जालन्यात उपोषण करताय। दोन्ही पण उपोषण आंदोलन जालन्यातून होतं। मुळामध्ये राज्य सरकारकडे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी होती की आईकडील नातेसंबंध असतील, आजीकडील पणजीकडील नातेसंबंध असतील किंवा आत्या आणि बहिणीला ज्या घरात दिला असेल त्या ठिकाणीही याचा लाभ मिळाला पाहिजे, म्हणजे सोयऱ्यांनाही लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारची तरतूद करा अशी मराठा समाजाची मागणी होती। परंतु राज्य सरकारनं मराठा समाजाची, कुणबी समाजाची फसवणूक करून सगळे सोयरे हा शब्द तर टाकला आहे, पण त्यात पितृसत्ताक फक्त पणजोबा, आजोबा आणि वडिलाकडून असलेले नातेसंबंध अशी तरतूद करून मराठा समाज आणि कुणबी समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर ज1 मध्ये सजातीय विवाह आणि त्यानंतर गृह चौकशी असे 2 शब्द त्या ठिकाणी टाकून आणि हे मराठा कुणब्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती, विमुक्त आणि भटक्या जाती, इतर मागासवर्गीय ह्या सगळ्याला ही अधिसूचना लागू राहील अशा प्रकारची एक शब्दरचना त्या ठिकाणी शब्दजोड करून त्यांनी जो समाज या आरक्षणाच्या मागणीमध्ये नव्हता, आपल्या तरतुदी कायम आहेत या दृष्टिकोनातून त्या समाजाची भावना होती, त्या समाजालाही अंधारामध्ये झोपेतच या सरकारनं त्यांच्या डोक्यावर दगड टाकलेला आहे आणि गृह चौकशी आणि सजातीय विवाह ह्या शब्दामध्ये त्यांनाही घेरून टाकलेलं आहे। 17चा जो सध्याची अधिसूचना आहे त्यामध्ये ना सजातीय शब्द आहे ना गृह चौकशी आहे आणि रिलेटिव्ह मध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये हेच आहे। 17च्या GR मध्ये जाचक अटी टाकून सरकारनं समाजाला मिळू तर काही दिलं नाही, परंतु जे आहे तेही काढून घेतलंय आणि गृह चौकशीची जाचक अट टाकली आणि त्यानंतर तो विवाह इंग्रजी शब्द अत्यंत अप्रोप्रिएट त्यांनी वापरलाय, विदिन द कास्ट आणि इन द सेम कास्ट अशाच प्रकारचं जर ते असेल तर तोच सजातीय ठरणार आहे। म्हणून आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही इतर समाजाला यामध्ये गृह चौकशीमध्ये आणि सजातीय विवाहामध्ये घ्यायचा संबंध काय होता आणि कुणबी आणि मराठा हा विवाह हे सरकार सजातीय ठरवणार आहे का नाही, आणि जर तसं असेल किंवा नसेली तरी सरकारनं या रूलमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि कुणबी आणि मराठा विवाहाबद्दल काय स्टेटस आहे, हा सजातीय विवाह होणार आहे का या संदर्भामध्ये स्पष्ट तरतूद त्यामध्ये केलं पाहिजे आणि गृह चौकशी आणि सजाती हा शब्द वगळला पाहिजे आणि सोयऱ्याप्रमाणे जे नातेसंबंध येतील ते यामध्ये त्यांनी घेतले पाहिजेत, हे आमच्या प्रमुख मागण्या। राज्यातील अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिलाय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात ही रविवारी सायंकाळी गारपीट झाली। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गारपिटीने झोडपले तर भोकर, हदगाव आणि किनवट तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। अन्य तालुक्यात ढगाळ वातावरण होते। गारपिटीमुळे हिमायतनगरमधील शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत असून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लंडनमधील त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मे महिन्यात 4 किंवा 5 तारखेला ही वाघनखे महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यात प्रामुख्याने राज्यभरातील शिवपुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले।
नितीश कुमार यांच्या सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना आता बहुमत सिद्ध करावं लागणार असून विश्वासदर्शक ठरावापूर्वी हे सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सोडलेली साथ, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि जयंत चौधरी यांनीही दिलेले सोडचिठ्ठीचे संकेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी इंडियाबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. कोणी आले तर ठीक, नाही आले तरी ठीक असा निर्वाणीचा इशारा खरगे यांनी इंडियाच्या घटक पक्षांना दिलाय. खरगे यांनी रविवारी पंजाबमध्ये एका कार्यक्रमात आम आदमी पार्टीला प्रत्युत्तर देत पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मैं पंजाब के किसानों को बधाई देता हूं, वो फिर से अपने हकूक के लिए लड़ने के लिए फिर दिल्ली पहुंचे हैं और वो आंदोलन कर रहे हैं. उनके आंदोलन के साथ सारे कांग्रेस पार्टी के लोग जुड़े रहेंगे. भाइयों, बाबा साहब अम्बेडकर जी ने एक बात कही थी. क्या कही थी? भक्ति या नायक पूजा, भक्ति या नायक पूजा पतन का और अत्यंत तानाशाही में पहुंच जाने का रास्ता है. जो व्यक्ति की पूजा करता है, जिस व्यक्ति की पॉलिटिक्स में पूजा होती है, वो गवर्नमेंट, वो आदमी तानाशाही. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतावर भारी पडल्याचं पाहायला मिळालंय, कारण ऑस्ट्रेलियाने अंडर-19 वर्ल्ड कप 2024च्या फायनलमध्ये भारताला पराभूत केलंय. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या होत्या. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या 254 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळाली नाही. आदर्श सिंगने एकाकी झुंज दिली खरी, पण त्याला संघाला सामना जिंकवून देता आला नाहीये. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत 79 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप पटकावला. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.